वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 आपण अभ्यासत आहोत. द्वितीयक आर्थिक क्रिया. या प्रकरणामधील शेवटचा उपघटक आहे उद्योगांचे वर्गीकरण. चला तर पाहूया उद्योगांचे वर्गीकरण कसे केले जाते. उद्योगांचे वर्गीकरण. उद्योगांचे मुख्यतः आकार, कच्च्या मालाचे स्रोत, उत्पादनाचे स्वरूप आणि मालकी यांच्या आधारे वर्गीकरण केले जाते. वर्गीकरण म्हणजे प्रकार. उद्योगांचे प्रकार कशाच्या आधारावर होतात, तर उद्योगाचा आकार कसा आहे, लहान आहे की मोठा आहे. नंतर कच्च्या मालाचा स्रोत म्हणजे मार्ग, की कच्चा माल कुठून कसा मिळतो ते मार्ग. आणि उत्पादनाचे स्वरूप, उत्पादन त्यातून काय होतं आहे त्या उद्योगामधून, त्या उत्पादनाचं स्वरूप काय आहे. यानंतर त्या उद्योगाची मालकी कोणाची आहे, म्हणजे मालक कोण आहे त्या उद्योगाचा. असं 4 प्रकाराच्या आधारे किंवा 4 विभागाच्या आधारे हे वर्गीकरण केलं जातं. त्याची माहिती अधिक आपण घेऊया आता. कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. आता त्यातला पहिला प्रकार की कच्च्या मालाच्या स्रोतानुसार, की कच्चा माल कुठून कसा उपलब्ध होतोय त्यावर आधारित केलेले प्रकार किंवा वर्गीकरण. त्यातलं पहिलं आहे कृषी आधारित उद्योग, की शेतीतून जो माल उत्पादन होतो त्यावर आधारित उद्योग. या प्रकारच्या उद्योगांमध्ये कृषी उत्पादनावर प्रक्रिया केली जाते, म्हणजे शेतीतून जे पीक येतं त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग. उदाहरणार्थ साखर कारखाने, कापड गिरण्या, अन्न प्रक्रिया इत्यादी. आता साखर कारखाना याचं कच्चा माल आहे ऊस शेतीमध्ये निर्माण होतो. कापड गिरण्या कापसाच्या आधारावर, कापूस हे कृषी आधारित शेतीमध्ये तयार होतं आणि त्यावर आधारित उद्योग कापड गिरण्या चालतात. अन्न प्रक्रिया, फळं, भाजीपाला वगैरे सगळी शेतीमध्ये निर्माण होतात. ते अन्न प्रक्रिया उद्योगसुद्धा शेतीवर आधारित आहे. दुसरं आहे सागरी उत्पादनावर आधारित उद्योग, म्हणजे सागरी उत्पादनातून निर्माण झालेले उद्योग. यामध्ये मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून डबा बंद करणे, म्हणजे मासे पकडणे, ते हवा बंद करणे, डब्यात भरणे, डबा बंद करणं. याशिवाय मोती, शंख शिंपले, मत्स्य तेल म्हणजे माशाचं तेल, शोभिवंत वस्तू या बाबींचा समावेश होतो. हे व्यवसाय सागरामध्ये जे उत्पादन मिळतंय कच्चा माल त्यावर आधारित चालतात, म्हणजे कच्चा माल कुठून मिळतो याच्या आधारावर हे उद्योग चालतात. नंतरचे आहेत वनाधारित उद्योग. वन म्हणजे जंगलावर आधारित असणारे उद्योग. यामध्ये वनांपासून मिळणाऱ्या बाबींवर प्रक्रिया करून उत्पादन घेतले जाते. वन किंवा जंगलातून कोणकोणते उत्पादनं मिळतात, मग त्याच्यापासून वनावर आधारित उद्योग तयार होतात. कागद निर्मिती लाकडापासून, जहाज बांधणे लाकडापासून, इमारतीसाठी तसेच विविध उपयोगांसाठी लाकूड वापरले जाते. लाकूड कागद निर्मिती करता येते, जहाज बांधणी करता येते, इमारती बांधता येतात. त्याचप्रमाणे इतर अनेक विविध उपयोग लाकडाचे आहेत. राळ, डिंक, रंग, वंगण, तेल, सुगंधी द्रव्ये हे उद्योग यावर आधारित आहेत. जंगलावर आधारित उद्योग आहेत हे सगळे पदार्थ जंगलावर आधारित आहेत. राळ, डिंक, रंग, वंगण, तेल आणि सुगंधी द्रव्य वना आधारित उद्योग आहेत हे. नंतर आता पाहूया आपण खनिजावर आधारित उद्योग कोणते आहेत. खनिज, की भूगर्भातून भूपृष्ठावर खनिज पदार्थ आणणं. खाणकामातून मिळवलेल्या खनिज संपत्तीवर आधारित उत्पादनांचा समावेश या उद्योगात केला जातो, की जमिनीच्या पोटामध्ये असतात खनिज संपत्ती आहे ती भूपृष्ठावर आणायची, ते उद्योग. पेट्रोकेमिकल्स, लोहपोलाद आणि ॲल्युमिनियमचे घटक ही याची प्रमुख उदाहरणे आहेत, की हे जमिनीमधून काढले जातात आणि त्यावर प्रक्रिया करणारे खनिज उद्योग तयार होतात. हे त्याला खनिज आधारित उद्योग असे म्हणतात. पुढचे आहे प्राणीजन्य उद्योग. प्राण्यांच्या आधारे व्यवसाय किंवा उद्योग. मांस प्रक्रिया, मांसावर प्रक्रिया करणं, मग ते असेल शेळ्या, मेंढ्या, बकरी, नंतर कोंबड्या वगैरे. दुग्धोत्पादन आणि दूध उत्पादन पण होतं त्यांच्यापासून. प्रक्रिया अंतर्भूत आहेत, म्हणजे मांसाची प्रक्रिया आणि दूध उत्पादनाची प्रक्रिया यात समाविष्ट आहे. हे उद्योग पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित असतात. पशुपालनातून हे उद्योग चालतात. प्राण्यांचे केस, कमावलेली कातडी, हाडे, शिंग, दूध, मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो, म्हणजे या कच्चा मालापासून उद्योग चालतात, त्याला प्राणीजन्य उद्योग म्हणतात.
उदाहरणं काय काय आहे त्याची? बॅगा बनवणं, चपला बनवणं, बूट बनवणं इत्यादी. आणि म्हणजे हे कातडीपासून बनवतात. आता दूध उत्पादनापासून काय बनवतात? जसे चीज, दही, मिष्टान्न म्हणजे गोड पदार्थ, हे पदार्थ बनतात. नंतर रेशमी कापड, लोकरीचं कापड, जॅकेट इत्यादी वस्तू या उद्योगात तयार होतात. अशा वेगवेगळ्या वस्तू तयार होतात. हे सगळे प्राणीजन्य उद्योग झाले. आता पाहूया आपण भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. भांडवल गुंतवणूक, किती पैसे गुंतवलेले आहेत त्या उद्योगामध्ये, त्यावर आधारित. भारतामध्ये भांडवलाच्या गुंतवणुकीनुसार उद्योगाचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते. आता हे माहिती दिलेली आहे भारतामध्ये की गुंतवणूक किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती केली त्या उद्योगात, त्यावरून वर्गीकरण. त्यातला पहिला प्रकार आहे मोठे उद्योग. सगळ्यात मोठी भांडवल गुंतवणूक तिथे केली जाते. अवजड यंत्रसामग्रीचा वापर व इतर सोयीसुविधा या उद्योगांसाठी लागते. म्हणजे मोठं भांडवल लागतं, अवजड मोठमोठी यंत्रसामग्री लागते आणि इतर पण अनेक सोयीसुविधा या उद्योगांना लागतात. भारतात 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते ते उद्योग या वर्गात मोडतात. म्हणजे 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल त्या उद्योगात गुंतवलं तर तो मोठा उद्योग झाला. साखर कारखाना, सिमेंट कारखाना, लोहपोलादाचे कारखाने उदाहरण ते झालं. आता इथे दिलेले आहेत पहा मोठ्या उद्योगाचं उदाहरण आकृती 5.4 मध्ये. लोहपोलाद, ऊर्जा, वस्त्र या मोठ्या उद्योगांचा यात समावेश होतो. ह्या आकृतीमध्ये पहा, हे उद्योग, मोठा उद्योग 10 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त गुंतवणूक त्यामध्ये असते. आता पहा या तक्त्यामध्ये दाखवले सूक्ष्म म्हणजे लहान, लघुच्या पेक्षाही लहान सूक्ष्म असतो, आणि मध्यम उद्योग म्हणजे लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग पाहू. भारतात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांची व्याख्या खालीलप्रमाणे आकृतीत 5.5 मध्ये दाखवलेत ते उद्योग. पण या तक्त्यामध्ये व्याख्या दिलेली आहे की रकान्यामध्ये पहा उद्योग कोणता आहे, नंतर यंत्रसंच व यंत्रातील गुंतवणूक किती आहे, नंतर उपकरणातील भांडवल गुंतवणूक किती आहे आणि त्याची उदाहरणं पाहू. आता पहा सूक्ष्म उद्योग कशाला म्हणायचं तर 25 लाखापेक्षा कमी भांडवल गुंतवणूक असेल यंत्रामध्ये, यंत्राचा संच. आणि उपकरणातील भांडवल गुंतवणूक 10 लाखापेक्षा जास्त नाही आहे, 10 लाखापेक्षा कमी पाहिजे, तर त्याला सूक्ष्म उद्योग म्हणायचं. ते कोणकोणते आहेत तर पेन तयार करणं, नंतर स्थानिक दुग्ध प्रक्रिया, दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग ते सूक्ष्म उद्योगामध्ये येतात. नंतर दुसरा प्रकार दिलेला आहे लघु उद्योगाचा प्रकार. कशाला म्हणायचं तर 25 लाख रुपयांपेक्षा जास्त परंतु 5 कोटींपेक्षा कमी. म्हणजे 25 लाखापासून तर 5 कोटीपर्यंतची जर यंत्रामध्ये गुंतवणूक केलेली असेल तर तो लघु उद्योग. आणि उपकरणातली भांडवल गुंतवणूक 10 लाख रुपये पेक्षा जास्त परंतु 2 कोटीपेक्षा कमी. म्हणजे 10 लाख ते 2 कोटीच्या दरम्यान भांडवल गुंतवणूक उपकरणांच्यामध्ये असेल तर तो झाला लघु उद्योग. मग कोणकोणती उदाहरणं आहेत तर बाटल्या तयार करणे, लहान खेळणी तयार करणे, कागद निर्मिती इत्यादी उद्योग आहेत ते लघु उद्योग या क्षेत्रात येतात. नंतर मध्यम उद्योग पाहूया आपण. 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त परंतु 10 कोटींपेक्षा कमी. म्हणजे 5 कोटी ते 10 कोटीच्या दरम्यान यंत्रसंच व यंत्रातील गुंतवणूक मध्यम उद्योगामध्ये असते. आणि उपकरणामध्ये असते 2 कोटींपेक्षा जास्त परंतु 5 कोटीपेक्षा कमी. म्हणजे 2 ते 5 कोटीच्या दरम्यान भांडवल गुंतवणूक उपकरणात असेल त्याला म्हणायचं मध्यम उद्योग. कोणकोणते आहेत ते तर सायकल तयार करणं, दूरदर्शन संच बनवणं, रेडिओ तयार करणं इत्यादी मध्यम उद्योगामध्ये येतात. आणि हे झाले किती भांडवल गुंतवणूक केलेली आहे, भांडवलावर आधारित केलेले प्रकार आहेत. आता पहा इथे चित्र दाखवलेलं आहे आकृती 5.5 मध्ये. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचं असे उद्योग चालतात. आता पाहूया आपण कुटीर उद्योग किंवा गृहोद्योग. या उद्योगात मानवी श्रमाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. गृहोद्योग म्हणजे घरगुती चालणारे, कुटीर उद्योग म्हणजे लहानच उद्योग की इथे श्रम व्यक्ती हाताच्या सहाय्याने बरंचसं काम करतात, यंत्राचा वापर कमी होतो. स्थानिक कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा हा एक उद्योग आहे. आणि स्थानिक ठिकाणी जो कच्चा माल मिळतो त्याच्या आधारे पक्का माल बनवतात. हा उद्योग घरगुती स्वरूपाचा असतो, कौटुंबिक, घरगुती, घरात बनवतात वस्तू. सामान्यतः नेहमीच्या वापरासाठी आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी वस्तू उत्पादित केल्या जातात. आणि नेहमीच्या वापराच्या वस्तू असतात आणि स्थानिक लोकल बाजारपेठ असते यांची.
या उद्योगात भांडवल आणि वाहतूक खर्च कमी असतो. भांडवलही कमी लागतं आणि वाहतुकीचा खर्चही फार कमी असतो, कारण त्यांचं स्थानिक ठिकाणीच कच्चा माल मिळतो आणि पक्का माल पण स्थानिक ठिकाणीच विकायचा आहे. मग उदाहरणं पाहू. कुंभार मडकी वगैरे बनवतो, ती स्थानिक ठिकाणीच. माती पण मिळते आणि विकायचं पण तिथेच. नंतर विणकर, वस्तू विणणारे, वस्त्र विणणारे वगैरे. आणखी कोण कोण आहेत? लोहार, सुतार आणि हस्तकला उद्योग. यातील कारागीर हे कुटीर उद्योगात गुंतलेले असतात, घरगुती हे व्यवसाय करतात. हे उद्योग कौशल्याधिष्ठित असल्याने वर्तमान स्थितीत या उद्योगाचे महत्त्व वाढले आणि हे उद्योग जे आहेत ते कौशल्यावर आधारित आहे. मडकी घडवणं किंवा लोहाराचं, सुताराचं किंवा हस्तकलेचं काम आहे, कौशल्य आहे, ते सगळ्यांना येत नाही, ठराविक लोकांनाच ते येतं. त्यामुळे आजच्या काळामध्ये या उद्योगांचं महत्त्व वाढलं आहे. यातील काही उत्पादनांना परदेशात मोठी मागणी असल्याने ही उत्पादने निर्यात होतात. आजकाल निर्यातही होत आहेत. साधं गोधडी जरी बनवलेली असली तरी परदेशात निर्यात केली जाऊ शकते. अशी हा हस्तकला जी आहे त्याला मागणी आहे. उदाहरणार्थ रजई म्हणजेच गोधडीसारखाच प्रकार, पैठणी इत्यादी. आता आकृतीमध्ये पाहूया आपण 5.6 मध्ये. हे पहा, या स्त्रिया कुटीरोद्योग किंवा घरगुती घरामध्ये कामं करत आहेत. कुटीरोद्योग आहे बांबू, बुरुडकाम, बांबूच्या पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणं, टोपल्या, हारे वगैरे वगैरे, परड्या, असं काहीतरी त्या बनवतात. याला म्हणायचं कुटीर उद्योग. आता पाहूया उत्पादनावर आधारित वर्गीकरण. उत्पादन काय होते त्यावर आधारित. यामध्ये उत्पादनाच्या स्वरूपावरून उद्योगाचे प्रकार ठरवले जातात. उत्पादनाचं स्वरूप काय आहे त्यावरून प्रकार. त्यातला पहिला आहे मूलभूत व अवजड उद्योग. खूप मोठे प्राथमिक उद्योग म्हणतात त्यांना, मूलभूत, अवजड. इतर उद्योगांमध्ये वापरले जाणारे साहित्य मूलभूत उद्योगामध्ये तयार केले जाते आणि इथे जे काही तयार होत आहे साहित्य ते दुसऱ्या उद्योगामध्ये वापरलं जातं. उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योगातील पोलादाचा उपयोग वाहन निर्मिती उद्योगामध्ये. लोह पोलादाचा कारखाना जो चालतो तो मूलभूत उद्योग आहे आणि लोह पोलादाचा वापर कुठे होईल तर वाहन निर्मिती किंवा गाड्या बनवण्याच्या कारखान्यामध्ये, अवजड यंत्रसामग्री आणि इतर उद्योगधंद्यांमध्ये होतो. मोटार बनवणं किंवा मोठमोठी यंत्रसामग्री बनवणं, त्याचा लोह पोलादाचा उपयोग होतो. म्हणजे मूलभूत आणि अवजड उद्योग कोणते म्हणायचे की तिथं जे उत्पादन होतं ते दुसऱ्या उद्योगामध्ये वापरलं जातं. यानंतर पाहूया दुसरा प्रकार आहे ग्राहकोपयोगी वस्तू किंवा हलके उद्योग. हलके, लहान प्रमाणावरील आणि ग्राहकांना उपयोगी वस्तू बनवल्या जातात. उद्योगातील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो. म्हणजे डायरेक्ट ग्राहकांना वापरायला तो माल तयार होतो. कोणकोणता आहे तर दैनंदिन वापरातील घड्याळे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वस्त्र उद्योग, औषधी उत्पादन इत्यादी त्याची उदाहरणे आहेत की ग्राहकांना वापरण्यासाठी लगेच ते वापरता येतात आणि हलके आहेत, ते वजनाने हलके आहेत, त्या वस्तू बनवल्या जातात त्या. नंतर आहे सहाय्यभूत उद्योग. इतर उद्योगांसाठी वापरात येणारी यंत्रे, सुटे भाग तयार करणारे उद्योग या प्रकारात मोडतात. म्हणजे मोठ्या उद्योगांसाठी काय लागते किंवा इतर उद्योगांच्यासाठी जे जे काही स्पेअर पार्ट्स म्हणतात, म्हणजे यंत्र, छोटे छोटे सुटे भाग असे तयार करणारे जे उद्योग, त्यांना सहाय्यभूत उद्योग म्हणायचं. यातील पक्क्या मालाच्या आधारे मोठी यंत्रे, मोटारगाड्या, रेल्वे इंजिन इत्यादींची निर्मिती मोठ्या उद्योगात होते. म्हणजे 4 चाकी वाहन बनवायचं तर स्टेअरिंग एखाद्या ठिकाणी बनतं, चाक वेगळ्या ठिकाणी, ते छोटे छोटे उद्योग झाले सहाय्यभूत उद्योग. इंजिन वेगळ्या ठिकाणी आणि नंतर मग त्याची जोडणी होते मोठ्या उद्योगामध्ये, मग मोटारगाडी बनवतात. म्हणजेच या उद्योगात तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगांसाठी कच्चा माल असतो. म्हणजे सहाय्यभूत उद्योग म्हणजे काय, ते त्यांचा पक्का माल असेल सहाय्यभूत उद्योगांचा, पण इतर उद्योगांच्या दृष्टीने तो कच्चा माल असतो. त्याची उदाहरणं पाहू. खिळे, चाके, लोखंडी सळ्या, लोखंडी पत्रे इत्यादी हा कच्चा माल दुसऱ्या उद्योगामध्ये वापरला जातो. याला म्हणायचं सहाय्यभूत उद्योग. आता पुढचा प्रकार केलेला आहे मालकीवर आधारित वर्गीकरण. म्हणजे मालकी कोणाची आहे त्या उद्योगाची यावर आधारित. उद्योगांची मालकी कोणाकडे आहे यावर आधारित हे वर्गीकरण असते. मालक कोण आहे उद्योगाचा त्यावर आधारित प्रकार. त्यातला पहिला आहे सार्वजनिक क्षेत्र, त्याला पब्लिक सेक्टर म्हणतात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य सरकारची असते. म्हणजे एक तर केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची मालकी असते, म्हणजे सगळ्या देशाची असं म्हटलं तरी चालेल. सार्वजनिक क्षेत्र
सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे विपणन करते. विपणन म्हणजे विक्री करते. म्हणजे सरकार करतंय हे, त्यांची यंत्रणा असते, कामगार नेमलेले असतात. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हा सरकारचा उद्योग असतो आणि गुंतवणूक सरकारची असते आणि मालाची विक्री करण्याचं कामही सरकार करते. त्याचं उदाहरण पाहू. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, त्याला BHEL म्हणतात. हा जो व्यवसाय आहे तो पब्लिक सेक्टरमधला किंवा सार्वजनिक क्षेत्रात सरकारची मालकी असते. मग उत्पादनाचं विक्रीचंही काम सरकारच करतं. ते झालं सार्वजनिक क्षेत्र. दुसरा प्रकार आहे खाजगी क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर. खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही वैयक्तिकरित्या खाजगी असते, भागीदारीतील किंवा स्वतंत्र स्वरूपात असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचाही असू शकतो उद्योग किंवा भागीदारीमध्ये पण असतो, शेअर्सधारक पण असू शकतात, स्वतंत्र स्वरूपातही असू शकतो हा उद्योग खाजगी. तयार उत्पादन हे ज्याच्या त्याच्या मालकीचे असते. उत्पादन झालेला मालक तो खाजगी असणार आहे आणि विक्री पण तो त्याच्या मनाने करणार आणि ज्याने सर्व भांडवलाची गुंतवणूक केलेली असते, भांडवलही त्याचं स्वतःचं असतं. उत्पादनातील नफा देखील त्याचाच असतो, नफाही त्याचाच. त्याचं उदाहरण पहा, टाटा लोह पोलाद उद्योग, त्याला टिस्को म्हणतात. हे खाजगी क्षेत्राचे उदाहरण की टाटा, बिर्ला, अंबानी यांनी जे काही उद्योग काढलेले आहेत ते आहे खाजगी क्षेत्रातले उद्योग. मालकी पण त्यांची आणि नफा पण त्यांचा, विक्री पण विपणन तेच करतात. पुढचं आहे संयुक्त, जॉईंट सेक्टर म्हणायचं, संयुक्त क्षेत्र. दोन सरकारी संस्था, पहा जॉईंट काय काय होतील, एक तर दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा यात समावेश होतो. म्हणजे एक तर दोन्ही सरकारी संस्था किंवा व्यक्ती असतील किंवा सरकारी किंवा खाजगी संस्था असतील, यांनी एकत्रितरित्या दोन्ही मिळून जर उद्योग तयार केला तर तो संयुक्त क्षेत्र झालं. गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा वाटा हा दोन्ही बाजूंच्या सहभागाच्या प्रमाणावर अवलंबून असतो आणि मग गुंतवणूक किती करायची कोणी ते पण ठरवून घेतात. नफ्याचा वाटा किती कोणाचा असेल ते पण पर्सेंटेजमध्ये ते ठरवून घेतात. आता याचं उदाहरण पाहू. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, MNGL म्हणतात त्याला, हा संयुक्त क्षेत्रातला उद्योग आहे. आणि शेवटचं पाहूया यातलाच प्रकार सहकारी क्षेत्र. हा उद्योग अनेकांच्या गटाने मिळून उभारलेल्या रकमेद्वारे सहकारी तत्वावर चालवला जातो. जसं सहकारी साखर कारखाना माहिती तुम्हाला, तो की सर्व लोक एकत्र येतात, शेअरधारक असतात, रक्कम जमा करतात आणि सहकारी तत्वावर उद्योग चालतात. दुधाचे पण व्यवसाय असे चालतात. सहकारी संस्थेच्या सर्व सदस्यामध्ये उद्योगात झालेला नफा आणि तोटा विभागला जातो. नफा झाला तरी सर्व शेअरधारकांमध्ये जातो आणि तोटा झाला तरी सर्वांना तो सहन करावा लागतो. दुग्धोत्पादन, साखर उद्योग, वस्त्रोद्योग इत्यादी सहकारी क्षेत्रात मोडतात. हे लक्षात ठेवा. दूध उत्पादनाचे दूध संघ असतात ते, नंतर साखर कारखाने आणि वस्त्र उद्योग, कापड गिरण्या. आता उदाहरण दिलं इथे अमूलचं, अमूल बटर ते वापरता ना तुम्ही, ते सहकारी क्षेत्रातला उद्योग आहे. यानंतर पाहूया बहुराष्ट्रीय उद्योग. अनेक राष्ट्र, मल्टीनॅशनल कंपन्यांनी केलेला उद्योग. खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगांचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये विस्तारते तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग म्हणतात. मल्टीनॅशनल कंपनीज असतात अशा ह्या, की खाजगी किंवा सार्वजनिक उद्योग जे एका देशातच नाही तर अनेक देशामध्ये काम करतात आणि त्यांच्या उद्योगाचा विस्तार होतो, त्याला बहुराष्ट्रीय उद्योग म्हणतात. या उद्योगांची नोंदणी ज्या देशात झालेली असते तेथे त्यांचे मुख्यालय असते. एका देशात नोंदणी केलेली असते तिथं मुख्यालय असतं, पण बाकीचे कामं दुसऱ्या देशांमध्ये होत असतात. उदाहरण पाहू आपण. खाजगी क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर निगम, हे जे हिंदुस्तान लिव्हर निगम यांचे मुख्यालय युनायटेड किंगडम म्हणजे लंडनला आहे, इंग्लंडमध्ये या कंपनीचं, आणि बाकी सगळीकडे हे कामं करतात ही कंपनी. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन निगम, त्याला ONGC म्हणतात. सार्वजनिक क्षेत्रातला हा जो कारखाना आहे याचे मुख्यालय भारतातील डेहराडून येथे आहे. मुख्यालय डेहराडून आहे, पण ते सगळं अनेक देशामध्ये हे काम चालतं या कंपन्यांचं. स्वस्त मजूर पुरवठा, तांत्रिक कुशलता, उत्पादन खर्चातील वजावट, बाजारपेठेची उपलब्धता ही या उद्योग स्थापनेमागची काही कारणे आहेत. आणि मग कुठे हा उद्योग जास्त स्थापन होऊ शकतो, की त्यांना स्वस्त मजुरांचा पुरवठा जिथे होईल, कुशल कारागिरी मिळतील, उत्पादन खर्च कमी होईल, बाजारपेठेची उपलब्धता होईल, अशा ठिकाणी ते उद्योग स्थापन झालेले दिसून येतात.
आता इथे तुम्हाला कृती दिलेली आहे, पहा पहा बरे जमते का. आता हे काय आहे, स्टार्टअप इंडियाचं लोगो आहे. पहा, डिजिटल इंडिया, पॉवर टू एम्पॉवर, मेक इन इंडिया, हे चित्र तुम्ही कदाचित पाहिलेलं असेल. आता पहा, खालील बोधचिन्हांबाबत माहिती शोधा. आता याची माहिती गुगलवर तुम्ही शोधायची आणि एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा या बोधचिन्हांच्या बद्दल. वरील वर्गीकरणावर आधारित उद्योगांची किमान 2 भारतीय उदाहरणे शोधा व वहीत लिहा. आणि या माहितीच्या आधारे 2 उदाहरणं पण तुम्ही लिहायची आहेत. चला पाहूया उत्तरासहित. क्रमांक 1, पुढील बोधचिन्हांबाबत माहिती शोधा आणि एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा. उत्तर 1, पहिले चित्र हे स्टार्टअप इंडिया ही संकल्पना दर्शवते. स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया या संकल्पनेत नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या काही धडाडीच्या उद्योगकर्मी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी स्वतःचे उद्योग सुरू करावेत आणि त्या माध्यमातून रोजगार मागण्याऐवजी रोजगार पुरवणारे उद्योग सुरू करून आर्थिक विकासात आणि औद्योगिक विकासात सहकार्य करावे या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात येते. म्हणजे जे तरुण आहेत, नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले पण त्यांना उद्योग स्वतःचा करायचा आहे, त्यांनी कशाला नोकरीच्या मागे लागायचं, तर स्वतः रोजगार तयार करायचा, इतरांना रोजगार द्यायचा, म्हणून त्यांना स्टार्टअप म्हणतात. स्टार्टअप इंडिया ते उद्योग त्यांना सरकारने सहकार्य पण केलेलं आहे. त्यासाठी त्यांना विविध सरकारी योजनांद्वारे भांडवल पुरवठा केला जातो आणि मग अशा तरुणांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सरकार मदत करतं, भांडवलाचा पुरवठासुद्धा करते. तसेच त्यांच्या उद्योगांची बीज म्हणजे मूळ कल्पना पसंत पडल्यास त्यांना आवश्यक ते तांत्रिक व व्यवस्थापन मार्गदर्शन करण्याची सोयही सरकारतर्फे केली जाते. मग त्यांची जर नवीन उद्योगाची कल्पना चांगली असेल तर ती पण मान्य केली जाते आणि तांत्रिक आणि व्यवस्थापन मार्गदर्शन करण्याची सोय सरकार करून देते. अनेक संकल्पनांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रोत्साहनपर भांडवल गुंतवणूक मिळाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा भांडवल गुंतवणूक स्टार्टअपमध्ये येऊ शकते. 2, दुसरे चित्र हे डिजिटल इंडिया या संकल्पनेसंबंधी आहे. आर्थिक व्यवहारातील प्रत्यक्ष चलनाचे प्रमाण कमीत कमी करून सर्व आर्थिक व्यवहार हे नेट बँकिंग, फोन बँकिंग, इलेक्ट्रॉनिक बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या माध्यमातून व्हावेत आणि देश अधिकाधिक डिजिटल स्वरूपात साक्षर व्हावा यासाठी आवश्यक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण डिजिटल इंडिया संकल्पनेत आहे. डिजिटल इंडिया याचा अर्थ प्रत्यक्ष पैशाचा वापर न करता नेट बँकिंग, फोनच्या माध्यमातून, डेबिट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करायचे आणि डिजिटलच्या स्वरूपात देश साक्षर झाला पाहिजे आणि त्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण डिजिटल इंडिया या संकल्पनेमध्ये आहे. 3, तिसरे चित्र हे मेक इन इंडिया या संकल्पनेस प्रोत्साहन देते. मेक इन इंडिया आंतरराष्ट्रीय व्यापारात आपल्या आयातीपेक्षा निर्यात वाढवावी आणि आयातीवर अवलंबित्व कमी व्हावे यासाठी देशाला लागणाऱ्या विविध वस्तूंचे उत्पादन देशांतर्गत उद्योगांनी करावे. यासाठी मेक इन इंडिया या धोरणांतर्गत उद्योगांना प्रोत्साहनपर विविध योजना राबवण्यात येत आहेत. मेक इन इंडिया याचा अर्थ काय, तर निर्यात वाढली पाहिजे, आयात कमी करायची. आयात कशी कमी करायची, तर ज्या वस्तू आयात करतो त्याचं उत्पादन आपल्या देशात कसं होईल याचा प्रयत्न करणं. अशा उद्योगांना प्रोत्साहन सरकार देते. 2, उद्योगांच्या वर्गीकरणावर आधारित प्रत्येक उद्योगाची किमान 2 भारतीय उदाहरणे शोधा व ती वहीत लिहा. उत्तर, विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके तसेच इंटरनेटचा वापर करून प्रत्येक उद्योगाची 2 भारतीय उदाहरणे शोधावीत आणि वहीमध्ये नोंद करावी. आता तुम्हाला उपक्रम दिलेला आहे, करून पहा. आता तुम्हाला उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक माहीत आहेत. उद्योगांचे वर्गीकरण कसे होते ते कळले आहे. म्हणजे स्थानिकीकरणाचे घटक माहीत झाले, उद्योगाचे वर्गीकरण किंवा प्रकार माहीत झाले. तर समजा तुम्हाला उद्योग स्थापन करायचा असल्यास तुम्ही तुमच्या उद्योगात कोणत्या वस्तूचे उत्पादन कराल? करा विचार. आता कोणता भौगोलिक प्रदेश तुम्ही तुमच्या उद्योगाच्या स्थापनेसाठी निवडाल व का? तुमच्या कल्पनांची वर्गात इतरांशी चर्चा करा. अशी कल्पना करा, तुम्हाला एखादा उद्योग स्थापन करायचा आहे, मग तुम्हाला काय काय करावं लागेल याची चर्चा आपल्या वर्गमित्रांशी करा. शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. आता पहा, करून पहाचं उत्तर. तुम्हाला जो उद्योग स्थापन करायचा आहे त्या उद्योगात कोणत्या वस्तूचे उत्पादन कराल, त्यासाठी कोणता भौगोलिक प्रदेश तुम्ही उद्योगाच्या स्थापनेसाठी निवडाल व का, या कल्पनांची वर्गात चर्चा करा. उत्तर, विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या कल्पना तसेच शिक्षक व पालकांशी चर्चा करून त्याबाबत वर्गात चर्चा करावी आणि त्यातून प्राप्त होणारे मुद्दे
नोंदवहीत टिपून ठेवावेत. आता पहा, इथे आपण जे उद्योगांचे प्रकार अभ्यासले तेच वर्गीकरणाचा तक्ता दिलेला आहे. तक्त्यामध्ये पाहूया आपण. आता पहा, प्रकार लाल चौकटीमध्ये दिलेले पहा. भांडवल गुंतवणुकीवरून प्रकार, मालकी हक्कावरून प्रकार, कच्च्या मालाचे स्रोत कोणते आहेत त्यावरून प्रकार आणि उत्पादनाच्या स्वरूपावरून प्रकार. हे सगळे अभ्यासले, पण तक्त्यात पुन्हा एकदा पाहूया. भांडवल गुंतवणुकीवरून प्रकार जे होतात ते होतात कुटीर उद्योग, नंतर मध्यम व लघु उद्योग आणि मोठे उद्योग. हे झाले भांडवल गुंतवणुकीवरून प्रकार. नंतर मालकी हक्कावरून प्रकार कोणते होतात, तर इथे खाली बाण येतोय पहा. खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकारी क्षेत्र आणि बहुराष्ट्रीय उद्योग. नंतर कच्च्या मालाचे स्रोतावर आधारित कोणकोणते प्रकार आहेत? कृषी आधारित, खनिजांवर आधारित, सागरावर आधारित, खनिजांवर आधारित, डबल झालं एकच, आणि वनांवर आधारित हे प्रकार आहेत. शेवटचा आहे उत्पादनाचे स्वरूपानुसार प्रकार. ग्राहकोपयोगी वस्तू आणि हलक्या वस्तू, नंतर मूलभूत व अवजड वस्तू आणि पूरक किंवा सहाय्यभूत वस्तू, असे हे उद्योगांचे प्रकार किंवा वर्गीकरण आपण अभ्यासलेले आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे, सविस्तर याचा अभ्यास करा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.